नमस्कार, माझं नाव वल्लरी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. जेव्हा आपण नवीन-नवीन इंग्लिश बोलायला स्टार्ट करतो, तेव्हा असे काही वर्ड्स असतात जे आपल्याला कन्फ्युजिंग वाटतात. ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पहिला वर्ड आहे ॲक्सेप्ट, एक्सेप्ट आणि एक्सपेक्ट. ॲक्सेप्ट या शब्दाचा अर्थ असा होतो की स्वीकारणे. फॉर एक्झाम्पल, आय ॲक्सेप्ट युअर गिफ्ट. म्हणजे मी तुझ्या गिफ्टचा स्वीकार करतो किंवा करते. नेक्स्ट जो वर्ड आहे एक्सेप्ट. एक्सेप्टचा अर्थ वगळणे. मग याचं एक्झाम्पल आपण असं घेऊ शकतो की आय लाईक ऑल द फ्रुट्स एक्सेप्ट ब्लूबेरीज. याचा अर्थ असा होतो की मला ब्लूबेरीज सोडून ब्लूबेरीज वगळता सगळे फ्रुट्स आवडतात. आता त्याच्यामध्येच तिसरा वर्ड कन्फ्युजिंग आहे एक्सपेक्ट. एक्सपेक्ट म्हणजे अपेक्षा करणे एखाद्या गोष्टीची. एक्झाम्पल होईल की आय एक्सपेक्ट यू टू वर्क फॉर मी. म्हणजे याचा अर्थ असा होईल की तू माझ्यासाठी काम करावं अशी मी अपेक्षा करते. आता दुसऱ्या वर्ड्सकडे जाऊया. लाय आणि ले. आपण आधी लाय या शब्दाचा काय अर्थ होतो ते बघूया. लायचा अर्थ होतो खोटे बोलणे. वर्ब म्हणून पण लाय वापरू शकतो आणि लाय म्हणजे खोटं. एक्झाम्पल आपण असं घेऊ शकतो की जेव्हा आपण वर्ब म्हणून वापरतोय तेव्हा आपण म्हणू शकतो की डोंट लाय टू मी. म्हणजे माझ्याशी खोटं बोलू नको. जेव्हा आपण लायचा नाऊन म्हणून यूज करतोय तेव्हा आपण म्हणू शकतो की दॅट इज अ लाय. म्हणजे हे खोटं आहे. लाय आणि ले हे थोडंसं कन्फ्युजिंग आहे. लायचा अर्थ काय होतो हे आपण आधी बघूया. लायचा अर्थ होतो की खाली आडवं पडण्याची पोझिशन. म्हणजे आय लाईक टू लाय इन बेड ऑन संडेज. म्हणजे मला संडेला बेडमध्ये आडवं पडून राहायला आवडतं. ठीक आहे. लायचा भूतकाळ ले होतो आणि लायचा पास्ट पार्टिसिपल लेन होतं. आता ले बद्दल बोलूया. ले कसं वापरायचं तर ले म्हणताना आपल्याला त्याच्यामध्ये एखाद्या ऑब्जेक्टची किंवा पर्सनची गरज असते. म्हणजे आपण म्हणू शकतो की आय लेड माय बुक्स ऑन द टेबल. लेचा भूतकाळ लेड होतो आणि पास्ट पार्टिसिपल पण लेडच होतं. म्हणजे आपण बुक्स हे ऑब्जेक्ट ह्याच्यामध्ये घेतले आहे ले हे वर्ब वापरताना. तिसऱ्या नंबरचा शब्द घेऊया आपण. काय कन्फ्युजन असतात ते आहे ब्रॉट आणि बॉट. आता ब्रॉट हा ब्रिंगचा पास्ट टेन्स आहे आणि पास्ट पार्टिसिपल पण आहे आणि बॉट हे बायचा पास्ट पार्टिसिपल आणि भूतकाळ असा आहे. ब्रिंगचं ब्रॉट होतं म्हणजे ब्रिंगचा अर्थ असतो आणणे एखादी गोष्ट. तर याचा आपण एक्झाम्पल असं घेऊ शकतो की आय ब्रॉट सम शुगर फ्रॉम माय नेबर्स. आता जे बाय असतं बायचा अर्थ काय असतो की आपण विकत आणणे. आता ह्याचंच एक्झाम्पल आपण जे शुगरचं घेतलंय तेच आपण बायच्या ह्याच्यात पण घ्यायचं झालं तर आपण असं वापरू शकतो की आय बॉट हाफ kg शुगर फ्रॉम द स्टोर. तर पुढचं एक कन्फ्युजिंग वर्ड आहे एअर आणि एअर. आता यांचा उच्चार सेम होतो पण यांचा अर्थ वेगळा होतो. जर पहिला वर्ड आहे HEIR. याचा अर्थ होतो वारस आणि एअर म्हणजे तुम्हाला माहिती आहे हवा. तर एअर आपण कसं वापरू शकतो, जे वारस हा शब्द आहे आपण कसा वापरू शकतो तर एक्झाम्पल आहे ही इज द ओनली एअर टू देअर फॅमिली. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगा.